तर आम्ही आलेलो आता इथं वाशीला. मी, बाबू आणि हर्ष. ए छन्या, बाबूचा उद्या अभिषेक करायचा आहे, तर त्यासाठी सामान वगैरे घ्यायला आलेलं सगळं पूजेचं. उद्या कुलदेवतांच्या इथं जाऊन बाबूचा अभिषेक करायचा आहे. तर सगळं सामान वगैरे घेऊ आणि मग उद्या दाखवतो मी तुम्हाला. इथं पुरणाचा पीठ तयार केला मम्मीने आणि आता पुरणपोळ्यांसाठी डाळ शिजत घातले आणि इथं डाळ चालू आहे. आणि हे बाहेर चालू केलं लोकेशन. हर्ष आता होता. तर हर्ष कुठे आहे? तर आता चालू आहे बाबूचा अभिषेक करायला देवांच्या इथं. आलो मी जाऊन. ठीक आहे, सामान ठेव पडले. अरे हा, टाक त्याच्यात. नाही भेटली मग मार्केट मध्ये, तिकडे आतमध्ये गेलो. ते मला माहितच होतं भेट. चल बस बस. चालू केलाय हो या जाता काम केलं तुम्ही. हो काम केलं तुम्ही. तर आता कुल देवतांच्या इथं आलोय बाबूचा अभिषेक करायला. आता बाबा गेले तिकडे भरजीला बोलवायला. बाबूची इथं 80 एकर जमीन आहे. मंदिर मस्त आहे ना. मंदिर बघा किती भारी आहे. विठ्ठलाच्या मुकुटाचंच मंदिर आहे. एकदम कलश. झूम करून दाखवतो. विठ्ठलाचं जे मुकुट आहे ना, त्याचाच कलश आहे. किती सुंदर. तर हे आपल्या कुलदैवत खंडोबांचं घर. आता मंदिर खोलू. चावी आणायला गेलेत बाबा. हे बघ. लाल वस्त्र आणलेलं द्या इकडे. हो वस्त्र देतो. हा पाहिजे. हार पण घालायचा आहे. हा ठेवली. पकड. पुष्पमाला समर्पयामि.
दोघांनी फुलं अक्षता हातात घ्या. फुलं अक्षता हातात घ्या. हात जोडून काय प्रार्थना करायची आम्ही म्हणतो तोपर्यंत हात जोडून फुलं हातात घेऊन ओम राजाधिराजाय वसयसाहिने नमो वयं वै श्वणाय कामं कामकामयं कामेषु विष्णुराजोयाय विष्णुनाय महाराजाय नमः. ओम तस्य साम्राज्यं वरंगाराजं महाराजमाधिपतमयं समन्त पर्यायिषा सर्वं सर्वैष आनन्दादात् राधात् पृथ्वी समुद्रपर्यन्तायाम् विग्रहादितदभेषिलोकोभिः प्रवेशालो मृतस्यां संग्रहे आविष्कृतकाम प्रेविष्वेदेवसभासदेति एकदन्तात्मे भगवन्नाय तन्नो विष्णुप्रचोदयात् नारायणाय वासुदेवाय तन्नो विष्णु प्रचोदयात् लक्ष्मी विष्णु विष्णुपति धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि वाहतिते. कुठे इथे कुलदेवतांच्या इथे ना? हा ठेवा एका पुढे समोर ठेवलं तरी चालेल. दोघांनी डोकं टेकून नमस्कार करा. छोट्याचं पण डोकं टेकवताना दुकानदार बाजूला ठेवा. तिथे अगरबत्तीची विभूती पडली आहे ती कपाळाला तिघांनी लावा. ताट घेऊन या. हर्षद ताट घेते. तर आता अभिषेक वगैरे झाला सर्व व्यवस्थित आणि आता सगळं तयारी वगैरे करून आता आम्ही आमच्या घरी चाललो.